मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट सेवेतील बेस्ट संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। आज मध्यरात्री 12 वाजेपासून बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प झाली। बस सेवा विस्कळीत झाल्याने कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागतोय। रेल्वे स्थानकाबाहेर आणि रिक्षा, टॅक्सी स्टँडवर प्रवाशांची गर्दी वाढली। अनेकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागतोय। दरम्यान संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये चर्चा सुरू असली तरी लाखो मुंबईकरांना त्याचा फटका बसतोय। तब्बल 23,000 कर्मचारी या आंदोलनात उतरल्याने प्रशासनाचे धाबे दणाणलेत। 1 तास काय झालं म्हणजे काय बसच येत नाही? बस येतच नाही। बसवाल्यांचा संप आहे असं समजलं। आता हळूहळू माहिती पडायला लागलं की संप आहे, पण माणसं खूप परेशान आहे इथे। तुम्ही माणसं 1 तास झालं, तुम्ही 1 तास 1 तास 9:15 ते 10:15। ओके, काय कारण असू शकतं, काय वाटतं? कारण तर आता त्या लोकांनाच माहिती आहे, पण आपण परेशान आहे इथे। ठीक आहे, थँक्यू। काय कारण असू शकतं? नमस्कार, माझं नाव अभिषेक शिंदे। की बसवाल्यांची प्रलंबित मागणी, अनेक त्यांच्या मागण्या आहेत, त्यामुळे ते नाराज आहेत। बस कर्मचारी संपावर गेलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ही BST आता BMCच्या अंडर व्हायला पाहिजे, पण ती त्यांची मागणी आहे। सध्या कॉन्ट्रॅक्ट आहे, अनेक कर्मचारी नाराज आहेत। कॉन्ट्रॅक्टवाल्यांना पगार पण कमी आहे, 17 आणि 18,000 पगार मिळतोय। आणि जे परमनंटवाले आहेत त्यांना 60-65,000, आणि बाकीच्या कॉन्ट्रॅक्टवाल्यांना सोयी सवलती काय नाही आहेत। त्यामुळे ते नाराज आहेत। शिवाय बस ज्या कंपनीला दिल्या, ऑर्केस्ट्रा म्हणून काहीतरी कंपनी आहे, त्यावेळी पण त्यांची नाराजी आहे। अशी अनेक छोटी मोठी कारणं आहेत, त्यामुळे कर्मचारी आज संपावर गेले। तुम्हाला काय वाटतं, सरकारने काय निर्णय? सरकारने ऍक्च्युली आता सगळीकडे खासगीकरणच केलंय, कॉन्ट्रॅक्टवाल्यांनाच सर्व सरकार देत आहे। ऍक्च्युली लक्ष घालायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही आतापर्यंत अनेक बसेस दिल्या, पण असं काही कुठे त्याचा इम्पॅक्ट दिसत नाही। कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्या, कर्मचाऱ्यांना बोनस द्या आणि बेस्ट उपक्रमाचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करा, या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला नवी मुंबईतून पाठिंबा मिळालाय। महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी बेस्ट कामगार कृती समितीच्या कामबंद आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय। यावेळी कामगारांच्या मागण्या न्याय्य असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। तसंच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात बेस्टची वाहतूक होऊ दिली नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। बेस्टचा संप पूर्ण मुंबई, नवी मुंबईत आहे। सकाळपासून आम्ही नवी मुंबई या ठिकाणी उभे आहोत आणि एकही बस आम्ही बेस्टची एकही बस नवी मुंबईच्या रस्त्यावर चालू देणार नाही। आम्ही सर्व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून हे NMTचा जो स्टाफ आहे, म्हणजे NMTचे आमचे वाहक चालक, आमची नवी मुंबई मोठी संघटना आहे महाराष्ट्र कर्मचारी, त्यांनी पूर्ण जाहीर पाठिंबा दिला आहे। त्यामुळे आम्ही या प्रशासनाचा बेस्ट प्रशासनाचा निषेध करून आज पूर्ण बंदला आणि कृती समितीला, संयुक्त कृती समितीला आम्ही जाहीर पाठिंबा देतो। बंद बंद बंद, कृती समितीचा कृती समितीचा कृती समितीचा, महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र